मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची रिमझिम पाहायला मिळाली। पहाटेपासूनच पावसाची विश्रांती आहे। मुंबईमध्ये कुठेही पाणी साचलेलं नाहीये। वांद्रे, माहीम, दादर परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे। रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला नाहीये। ठिकठिकाणी पाण्याचा निचरा होतोय। मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रभर पावसाची रिमझिम, रस्ते आणि रेल्वे वाहतूक ही सध्या सुरळीत आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की गेल्या 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला होता आणि यामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। काल दिवसभरामध्ये 24 तासामध्ये आपण मुंबईमधल्या पावसाची सरासरी पाहिली तर 220 मिमीहून अधिक पावसाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झाली होती। त्यानंतर काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये रिमझिम पाऊस जो आहे तो रिमझिम पावसानं हजेरी लावली। आता देखील मुंबईमध्ये ठिकठिकाणी रिमझिम पाऊस आहे, मात्र कुठेही मुंबईमध्ये सध्या पाणी साचलेलं नाही किंवा पावसाचा जो रिमझिम पाऊस पडतो याचा परिणाम रेल्वे वाहतूक त्यासोबतच रस्ते वाहतूक यावरती कोणताही झालेला नाही। 2 दिवस आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली होती। त्यामुळे सामान्य मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। ठिकठिकाणी पाणी देखील साचलं होतं, कारण की विक्रमी पाऊस जो आहे तो 24 तासांमध्ये मुंबईमध्ये पडला होता आणि यामुळे जे मुंबईमधले सकल भाग आहेत या सकल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये रिमझिम पाऊस आहे, सकाळी देखील रिमझिम पाऊस पडतोय, मात्र कोणताही रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक यावरती कोणताही परिणाम झालेला नाही। सर्व सुरळीत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आज दिवसभर रिमझिम पाऊस असेल अशी देखील माहिती जी आहे ती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।